सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आणि आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्यांचं आत्ताच नाव घेतलं ते म्हणजे पाटलांचे रवी, ज्यांचं नाव कवी, पाटलांच्या कवी ज्यांचं नाव रवी असे रवींद्र पाटील, रवींद्र शंकर पाटील. खरं तर माझी कामगिरी आहे त्यांची, या कामगिरीच्या जोरावर आज ते आपल्यासोबत आहे. नेता, अभिनेता आणि अनेक काही त्यांच्या नावासोबत जोडलेले आहेत. तर असे जे रवींद्र पाटील आज आपल्याला कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी लाभले, तर त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. तर त्यांनी विनंती करतो की आपण इथे येऊन त्यांचा सन्मान करूया. हो, रवींद्र पाटील यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी देखील आलेले आहेत, सहचारिणी आलेले आहेत. त्यांचे स्वागत करूया. महेंद्र रामचंद्र पाटील केळवे पालघर येथून आलेले आहेत महेंद्र पाटील. आज पाटलांची इथे संख्या खूप आहे, म्हणजे पाटील आले की इथे पाटीलच येतात. हां, मागे पण असंच झालेलं, एका संमेलनामध्ये 6 पाटील इथे होते. तर हरकत नाही, आनंद आहे. असेच पाटील कविता करायला लागू देत, जेणेकरून अजून आम्हाला मजा येईल या कविता ऐकायला. तर महेंद्र, आपलं स्वागत आहे. माझं नाव महेंद्र रामचंद्र पाटील. मी पालघर येथून आले होते आणि विरारची आई जीवदानी तिच्यावर मी कविता लिहिलेली आहे आणि कवितेचं शीर्षक आहे आदिमाया आदिशक्ती. आदिमाया आदिशक्ती उभी आहे विरार डोंगरावर, हो हो. आदिमाया आदिशक्ती उभी आहे विरार डोंगरावर, उभी आहे विरार डोंगरावर. सत्वाची आई माझी जीवदानी डोकं ठेवी चरणावर. सत्वाची आई माझी जीवदानी डोकं ठेवी चरणावर. सत्वाची आई माझी जीवदानी डोकं ठेवी चरणावर. शुभ्रवर्णी तिच्या अंगाला नेसविली ग हिरवी साडी, नेसविली ग हिरवी साडी. उंच डोंगरावर देऊळ, गर्द सभोवती हिरवी झाडी, गर्द सभोवती हिरवी झाडी. कळ सोन्याचा देवळाला, कळ सोन्याचा देवळाला. भगवा झेंडा त्या कळसावर, भगवा झेंडा त्या कळसावर. सत्वाची आई माझी जीवदानी डोकं ठेवी चरणावर. सत्वाची आई माझी जीवदानी डोकं ठेवी चरणावर. कुंकू सौभाग्य हो भाळाला, नाकात मोत्याची नथनी, नाकात मोत्याची नथनी. दुर्गेचा हा अवतार आहे भोळ्या भटांची जननी, आहे भोळ्या भटांची जननी. जीवदान केलं तिथं गाईनं, हो. जीवदान केलं तिथं गाईनं, गुढ त्याच हो मनावर, गुढ त्याच हो मनावर. सत्वाची आई माझी जीवदानी डोकं ठेवी चरणावर. सत्वाची आई माझी जीवदानी डोकं ठेवी चरणावर. आगरी कोळ्यांची स्वामिनी नजर ठेवते जगावर, नजर साऱ्या जगावर. श्रद्धेने जो कोणी पूजतो, संकट येत नाही घरावर, संकट येत नाही घरावर. स्वर सुमनांचा मान घेऊनी, हो. स्वर सुमनांचा मान घेऊनी. भक्त यो आयलाय दारावर, भक्त यो आयलाय दारावर. सत्वाची आई माझी जीवदानी डोकं ठेवी चरणावर. सत्वाची आई माझी जीवदानी डोकं ठेवी चरणावर. सत्वाची आई माझी जीवदानी.
परिचय द्यायचा राहिलेला, तर मुद्दा पण परिचय राखून ठेवलेला की कारण खूप मोठा परिचय आहे खरं तर, पण अभिनय करतो, गीतं गातो, गीतं दिग्दर्शित करतो आणि स्वतः खूप उत्तम कलाकार आहे हा. तर महेंद्र जरी पहिल्यांदा आला आहे तरी आम्ही अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकाला परिचित आहोत. आज ह्या व्यासपीठावर तो पहिल्यांदाच आला आहे, पण त्याने आजपर्यंत 450पेक्षा जास्त कविता लिहिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 100पेक्षा जास्त गीतं आहे. तर असं हे लेखन इतक्या कमी वयामध्ये लिहितो आहे, तर खूप अभिमान वाटतो की असा हा आपल्यासोबत जोडलेला आहे महेंद्र. तर महेंद्रला एक पुरस्कार देखील आहे आणि तो म्हणजे डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड USA आणि त्याचबरोबर राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार देखील त्याच्या नावावर आहे. पण हा अतिशय महत्त्वाचा पुरस्कार होता डायमंड बुकचा, तर तो मला उल्लेख करावासा वाटला. तर मनपूर्वक अभिनंदन. असंच लिहित राहा आणि खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. गोल्ड मेडलिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटीच्या, त्या एकदा जोरदार काय व्हायला पाहिजे. कुठला विषय त्या M.Ed.मध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं, तर खरंच साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे मला वाटतं आज त्या 40 वर्ष शिक्षकी पेशा आहे आणि MA केले मराठीत. तर 40 वर्षापूर्वी त्यांनी ते केलेलं आणि त्यावेळेस ते आहे, तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या अगदी सावरकरांचं जे मी कवी संमेलन घेतलेलं, त्या संमेलनामध्ये देखील त्यांनी त्यांची सावरकरांची कविता सादर केलेली आणि तिथपासून आजपर्यंत आम्ही कायम अनेक कार्यक्रम करत असतो. पूर्वीपासून हे खूप लहान असल्यापासून बरं झालं सावरकर माझं नाव प्रमोदिनी अनिल देशमुख, मालाडून. आजच्या कवितेचा विषय कठीण आहे, देवीची स्तुती. माझ्या कवितेचं शीर्षक आहे देवीची स्तुती मला जमत नाही. देवी मला तुझी स्तुती करता येत नाही. देवी मला तुझी स्तुती करता येत नाही. हिरवा चुडा भारी मळवट पण सौंदर्य दिसत नाही. देवी क्षमा कर, मला तुझी स्तुती करता येत नाही. पण तुझं नाव मनात आलं की नजरेसमोर शांत अभय मुद्रा आठवते. तुझं नाव मनात आलं की नजरेसमोर शांत अभय मुद्रा आठवते. डोक्यावर हात ठेवून मनाला धीर देते. उभारलेले 10 हात 10 दिशांची वादळं थोपवते. उभारलेले 10 हात 10 दिशांनी येणारी वादळं थोपवते आणि तुझ्या हातातील आयुधे मला जगण्याचे बळ देते. पण देवी मला तुझी स्तुती करता येते. तुझी आयुधे त्रिशूळाची 3 टोकं 3 कडा. त्रिशूळाची 3 टोकं 3 कडा. राजस सत्व तम मानवी भावना. साऱ्यांना कह्यात ठेवून तू खंबीर शस्त्र बनवतेस. भावनावर नियंत्रण कसं ठेवावं हे सहजतेने शिकवतेस. शंखाचा ओम ध्वनी ऊर्जेचा स्रोत होतो. शंखाचा ओम ध्वनी ऊर्जेचा स्रोत होतो. हातातील चक्र कामाला गती देतो. धनुष्यावर रेखला बाण लक्ष्याचे भान देतो. धनुष्यावर रेखला बाण लक्ष्याचे भान देतो. हातातील वज्र जीवनाला स्थैर्य देतो. ढालीने कितीतरी वेळ ठोकवा. ढालीने ठोकवा पण वेळेला म्यानातून तलवार उगारा. ढालीने ठोकवा पण वेळेला म्यानातून तलवार उगारा. अंतिम निर्णय गदेवर सोपवा. साम दाम दंड भेद शस्त्रातून शिकवतेस. दर्यातील पिढ्याला उडायला शिकवतेस. चिखलातील कमळ किती मायेने जवळ घेतेस. चिखलातील कमळ किती मायेने जवळ घेतेस. जन्म नाही कर्म महान कृतीतून दाखवतेस. देवी इतकं सारं दिलंस जीवनाची शिदोरी दिलीस. देवी इतकं सारं दिलं जीवनाची शिदोरी दिली. तुझ्याकडे काय मागणार आणि मला काय हवं ते माझ्या आधी माझ्या आईलाच समजणार. माझ्या आईलाच समजणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाईंचा मुलगाच इथे आज रेकॉर्डिंग करतोय. नाव काय? अवधूत. तर म्हणजे आम्ही त्यांना पहिल्यापासून भाई म्हणतो म्हणून भाई. खरं तर अशोक नार्वेकर आणि त्यांची एक नाना नानी पार्क ही जी कविता होती ती आमचे आमदारांनी पण नावाजलेली कविता असे आमचे भाई. तर त्यांना मी विनंती करतो की आज त्यांनी थेट देवीवरची एक त्यांची रचना आपल्यासमोर सादर करावी. माझं नाव अशोक पुंडलिक उर्फ भाई नार्वेकर. मी राहतो गिरगावला. आडिवराची महाकाली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजुबार तालुक्यात आडिवर गाव आहे. तिथली महाकाली आमची कुलस्वामिनी आहे. तिच्यावर मी हे भक्ती घेतलेलं आहे.
आपल्यासमोर सादर करतो. माऊली अमुची कुलस्वामिनी, माऊली अमुची कुलस्वामिनी, आडिवऱ्याची महाकाली देवी, आडिवऱ्याची महाकाली, आडिवऱ्याची महाकाली, आडिवऱ्याची महाकाली देवी, आडिवऱ्याची महाकाली. नवरात्रीला उत्सव मोठा, सभा मंडप सजुनी तयार होता. नवरात्रीचा उत्सव मोठा, सभा मंडप सजुनी तयार होता. महाकाली देवीची मोठी यात्रा भरता, महाकाली देवीची मोठी यात्रा भरता. आडिवऱ्याची महाकाली देवी, आडिवऱ्याची महाकाली. नवरात्रीचा नव रंग वेगळा, नवरात्रीचा नव रंग वेगळा. भक्त येती दर्शनाला, भक्त येती दर्शनाला. सौभाग्यवती देवीची होटी भरता, सौभाग्यवती देवीची होटी भरतात. आडिवऱ्याची महाकाली देवी, आडिवऱ्याची महाकाली. गायन भजन कीर्तन होता, गायन भजन कीर्तन होता. ढोल ताशाचा गजर करतात, ढोल ताशाचा गजर करतात. दंग होऊनी भक्त नाचतात, दंग होऊनी भक्त नाचतात. आडिवऱ्याची महाकाली देवी, आडिवऱ्याची महाकाली. भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला देवी पावणारी. सर्वांची महाकाली रखवाली करणारी. आडिवऱ्याची महाकाली देवी, आडिवऱ्याची महाकाली. माऊली अमुची कुलस्वामिनी, माऊली अमुची कुलस्वामिनी. आडिवऱ्याची महाकाली देवी, आडिवऱ्याची महाकाली देवी, आडिवऱ्याची महाकाली. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्याबद्दल ओळख करून देताना अनेक बक्षिसं त्यांच्या नावावरती आहेत. अगदी अभिनयापासून विनोदवीर असे अनेक पुरस्कार त्यांच्या भाळी कोरलेले आहेत. अशा ह्या स्वातीताई तर ह्या BMCमध्ये कार्यरत आहेत सध्या, महानगरपालिका मुरुड मुंबईची. तर विनंती करतो ताईंना की आपली रचना इथे मांडावी. नमस्कार, मी स्वाती शिवशरण. तिचा मान, तिचा सन्मान, तिच्या अस्तित्वाला माझा सन्मान. शीर्षक आहे जय जय जगदंबा. अंबे तू दुर्गा तू माते जगदंबा, अंबे तू दुर्गा तू माते जगदंबा. विश्वाची जननी तू नमन तुलारंभ. जय अंबे जय दुर्गे जय जय जगदंबे. जय अंबे जय दुर्गे जय जय जगदंबे. करण्या विनाश त्यासी जे झाले उन्मत्त, करण्या विनाश त्यासी जे झाले उन्मत्त. प्रकटलीच धरणीवरी देऊनी हाके हात. जय अंबे जय दुर्गे जय जय जगदंबे. दुष्टांचा संहार तारिले जगासी, दुष्टांचा संहार तारिले जगासी. कधी तू मायाळू कधी रौद्र रूप देसी. जय अंबे जय दुर्गे जय जय जगदंबे. राक्षसांचा रास ठेवी भक्तांची लाज, राक्षसांचा रास ठेवी भक्तांची लाज. कधी तू कमळावरी कधी व्याघ्रावरी विराज. जय अंबे जय दुर्गे जय जय जगदंबे. जय अंबे जय दुर्गे जय जय जगदंबे. जय जय जगदंबे जय जय जगदंबे. कवितेचं शीर्षक आहे नवरात्र. देवी तुझे अनुष्ठान माझ्या आत मी मांडते, देवी तुझे अनुष्ठान माझ्या आत मी मांडते.
भावना लेकीची ती माय शब्दाविनाचं जाण. पवित्र वेदीचा शृंगार मांगल्याचाच हुंकार. पवित्र वेदीचा शृंगार मांगल्याचाच हुंकार. सदा चरणाचा झंकार विकारांना मी कांडते. भावना लेकीची ती माय शब्दाविनाचं जाणते. लेक जोगवा मागते, लेक जोगवा मागते. आळविते तुला माते. माये लेकीचे हे नाते साऱ्या जगाशी भांडते. भावना लेकीची ती माय शब्दाविनाचं जाणते. विश्वजननी तू खरी, विश्वजननी तू खरी. आम्ही पामर हो जरी पाव माते आम्हा तरी. अवगुणांना सांडते. भावना लेकीची ती माय शब्दाविनाचं जाणते. घटस्थापनेचे सार, घटस्थापनेचे सार दुर्विचारांचा संहार. घटस्थापनेचे सार दुर्विचारांचा संहार. भवसागरी तू तार आज कलशा मांडते. भावना लेकीची ती माय शब्दाविनाचं जाण. देवी तुझे अनुष्ठान माझ्या आत मी मांडते. भावना लेकीची ती माय शब्दाविनाचं जाणते. भावना लेकीची ती माय शब्दाविनाचं. खूप छान ताई. देवीवरची रचना आपण इथे सादर करावी. जरा जोरात आवाज जाऊ द्या, त्या ताईंसारखं नको. माझ्या कवितेचं शीर्षक आहे 3.5 पीठ. नवरात्र उत्सव सुरू जल्लोषात. नवरात्र उत्सव सुरू जल्लोषात. अश्विनी मासात घरोघरी प्रतिपदे दिनी घटाची स्थापना. प्रतिपदे दिनी घटाची स्थापना. देवी उपासना उपवास. 3.5 पीठ देवीची असती. 3.5 पीठ देवीची असती. पूजन करीती मनोभावे. महालक्ष्मी देवी वसे कोल्हापुरी. महालक्ष्मी देवी वसे कोल्हापूर. ख्याती सर्व दूर अंबाबाई. तिरुपती प्रथा शालूचा हेर. तिरुपती प्रथा शालूचा हेर. भक्तांचं माहेर शक्तीपीठ. तुळजा भवानी तुळजापुराची. तुळजा भवानी तुळजापुराची. स्फूर्ती शिवबाची आशीर्वाद. माहूर निवासी रेणुकेची कीर्ती. माहुरी निवासी रेणुकेची कीर्ती. 16 भुजा मूर्ती सप्तशृंगी. 16 भुजा मूर्ती सप्तशृंगी. 3.5 पीठांवरचा ही रचना कोणत्या प्रकारात होती, कोण सांगू शकेल? अभंग होता हा, आणि हा मोठा अभंग प्रकारातला ही रचना आहे. तर धन्यवाद ताई. एक अभंगाने या कार्यक्रमात रंगत आणली. अर्थात निवेदन सूत्रसंचालिका, प्राध्यापिका आणि साहित्यिका तर आहेतच, तुम्ही बघताच आहात. तर व्याख्यानं देतात त्या, आणि समाजसेवेची आवड आहे. असं सगळं करत असताना आज त्यांनी या सगळ्या बिझी शेड्यूलमधून आपल्यासाठी वेळ काढला. तर आपण एक त्यांची रचना ऐकूया, शारदा स्तवन. तर नमस्कार, माझं नाव स्नेहा केसरकर आणि मी सादर करीत आहे श्री शारदा स्तवन. जय देवी जय देवी जय श्री सरस्वती. तुझे गुणवर्णाया करीते आरती. जय देवी जय देवी सकल सृष्टीची तू विद्या देवता. ज्ञान देई मजला कृपा करी आता. जय देवी जय देवी शुभ्र वस्त्र धारिणी वरदे मजाता. तुझ्या पावन चरणी ते कविते माता. जय देवी जय देवी हाती वीणा तुझ्या नाद झंकारी. प्रसन्न होशी दयाला ज्ञानार्जन करी. जय देवी जय देवी
सुहास्य करिसी तू प्रसन्न दिसे चर्या अज्ञान दूर करोणी देसी मज धैर्या जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय श्री सरस्वती तुझे गुणवर्णाया करिते आरती जय देवी कृपा दृष्टी तुझी राहो मजवरी वंदन करीते तुझला हे शारदे माता जय देवी कृपा दृष्टी तुझी मजवरी आता वंदन करीते तुझला हे शारदे माता जय देवी जय देवी जय श्री सरस्वती तुझे गुणवर्णाया करीते आरती जय देवी धन्यवाद. खूप सुंदर पुस्तक प्रकाशन झालेलं लेखसंग्रह आहे खरं तर, आणि त्यांच्या आयुष्याचंच सार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर माझ्या बालपणाच्या गोष्टी उज्ज्वला एक बालपण असेही अशा नावाचं हे पुस्तक, आणि माझं भाग्य की त्या व्यासपीठावरती मला त्यांनी बोलवलं आणि तो प्रकाशन सोहळा मला अनुभवता आला. तर आज तुमचं कौतुक करायचं माझा दिवस आहे. तर स्नेहताईंना विनंती करतो की त्यांनी एक छानशी रचना जी त्यांनी अंबेवरती केलेली आहे. जय अंबे जगदंबे माता विलंब नको करू तू दर्शन दे आता. जय अंबे जगी आहे तू थोर तुझे उपकार सर्वांवर करिसी तू आईची ममता विलंब नको करू तू दर्शन दे आता. जय अंबे जगदंबे माता विलंब नको करू तू दर्शन दे आता. माझ्या मूळ चालीवर आले बरं का मी. तथाच तू म्हणती तुझे हास्य आशिष देती तुझे हात विसरून जाती दुःखे तुझी थोरवी गाता विलंब नको करू तू दर्शन दे आता. जय अंबे जगदंबे माता विलंब नको करू तू दर्शन दे आता. करताना तुझी भक्ती वाटे मोठी शक्ती सर्वश्रेष्ठ आहे जगी तुझीच गाथा विलंब नको करू तू दर्शन दे आता. जय अंबे जगदंबे माता विलंब नको करू तू दर्शन दे आता. धन्यवाद. स्काउट गाईडमध्ये त्यांचं विशेष भूमिका आहे त्यांची, आणि त्यासाठी त्यांनी जिथे ज्या शाळांमध्ये शिकवलं त्या शाळांना सर्वोच्च मानांकन मिळालं. तर ते एक खूप आगळं वेगळं काम आहे. मला वाटतं किलबिल असं काहीतरी बुलबुल नावाचा काहीतरी पुरस्कार आहे. लहान मुलींसाठी असतं, 6 ते 10 वयोगट आहे, आणि त्याच्यामध्ये 18 मुलींना राज्य पुरस्कार आणि 4 मुलींना राष्ट्रपती पुरस्कार मिळाले. तर असं हे ट्रेनिंग देणं पण खूप महत्त्वाचं असतं, आणि त्यासाठी ताईंचं अभिनंदन. आणि ताईंना विनंती करतो की त्यांनी आपली छानशी रचना आपल्यासमोर सादर करावी. अश्विन प्रतिपदेला अंबा बसली ग सिंहासनी. अश्विन प्रतिपदेला अंबा बसली ग सिंहासनी. पाहून तिचे रूप साजरे हरकून गेले मनी. पाहून तिचे रूप साजरे हरकून गेले मनी. मूर्ती पावन मंगला लोभसवाने डोळे. मूर्ती पावन मंगला लोभसवाने डोळे. तेजाचा सागर वाहतसे भावमुखावर भोळे. तेजाचा सागर वाहतसे भावमुखावर भोळे. भाळी कुंकवाचा टिळा मस्तकी शोभे छान. भाळी कुंकवाचा टिळा मस्तकी शोभे छान. मांगल्याची शक्ती म्हणून जगता तुला मान. मांगल्याची शक्ती म्हणून जगता तुला मान. दुष्टांचा संहार करण्या घेतले शस्त्र हाती. दुष्टांचा संहार करण्या घेतले शस्त्र हाती. महिषासुरमर्दिनी म्हणून तुझे नाव जगती. महिषासुरमर्दिनी म्हणून तुझे नाव जगती. सदा राहो आम्हावर तुझी कृपा दृष्टी. सदा राहो आम्हावर तुझी कृपा दृष्टी. प्रेम वात्स
वात्सल्याची कर सर्वांवर वृष्टी, प्रेम वात्सल्याची कर सर्वांवर वृष्टी. 9 दिवस 9 रात्री करू आराधना, 9 दिवस 9 रात्री करू आराधना. अनन्य भावे टेकून माथा तव चरणा, अनन्य भावे टेकून माथा तव चरणा. धन्यवाद. आणि ताईंना विनंती करतो की त्यांनी देवी आराधना आपल्यासमोर सांगा. नमस्कार, माझं नाव सानिका गुप्ते, मी ठाण्याहून आली आहे. देवी आराधना. जगदंबा तू मोक्षदायिनी, सकल जनांची माता माझी, अंबा माता त्राता माझी, अंबा माता त्राता. किती अडवले दुष्ट भयंकर, दानव राक्षस क्रूर निरंतर, रक्त पिऊनी जाता माझी, अंबा माता त्राता माझी, अंबा माता त्राता. क्लेशापासूनी सोडवी आता, दुःख दैन्य सारुनी जाता, आनंद हो सकला माझी, अंबा माता त्राता. रूप तुझे हे पाहुनी मजला, दिसे त्यात माझी माता, कुशीत घेनाता माझी, अंबा माता त्राता माझी, अंबा माता त्राता. तूच घडविले तूच मारिले, जगण्या आम्हा तूच शिकविले, मोद होय तुझे गुण गाता माझी, अंबा माता त्राता माझी, अंबा माता त्राता. नको आता दूर लोटू, शत्रू हे मारून टाकू, देवर दे आता माता माझी, अंबा माता ताता माझी, अंबा माता त्राता. जगदंबा तू मोक्षदायिनी, सकल जनांची माता माझी, अंबा माता त्राता माझी, अंबा माता त्राता. धन्यवाद. नुकतंच नेहरू तारांगण येथे लावणी महोत्सव होता, त्यासाठी त्यांनी एक कार्यशाळा देखील अटेंड केलेली आणि त्याच्यानंतर नेहरू व्यासपीठावरती त्यांना सादरीकरणाची संधी मिळाली. तर त्यासाठी एकदा अभिनंदन त्यांचं. आणि सत्यमेव जयतेचा अर्थ मिळाला. सत्यमेव जयते, वा. असे ह्या पुरस्काराचे जणी. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे 430पेक्षा जास्त स्पर्धांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट मानांकन मिळालेलं आहे. अशा या सर्वच यांना मी विनंती करतो की त्यांनी एक द्विपदी जी देवीवरची आहे ती सादर करावी. नमस्कार मित्रांनो, मी सरोज गाजरे, भाईंदरून आले. माझ्या कवितेचं शीर्षक आहे देवी आवाहन. देव्हाऱ्यात मांडलाय घाट केले आवाहन, देव्हाऱ्यात मांडलाय घाट केले आवाहन. आमच्या घरी यावे माते तुला करते नमन, आमच्या घरी यावे माते तुला करते नमन, तुला करते नमन, तुला करते नमन. अखंड राहो कृपा तुझी ग आमच्या डोईवरी, अखंड राहो कृपा तुझी ग आमच्या डोईवरी. विपरीत जाओ सारे जळोनी तव कृपेच्या करी, विपरीत सारे जाओ जळोनी तव कृपेच्या करी. उग्र रूप धारिणी कालिका भयकंपित धरणी, उग्र रूप धारिणी कालिका भयकंपित धरणी. मळवट भरला देश विखुरले,
मळवट भरला केश विखुरले ऐसी रणरागिणी, ऐसी रणरागिणी. तुला करते नमन, तुला करते नमन. अनेक रूपे घेऊन माते चंडमुंड मर्दिले, अनेक रूपे घेऊन माते चंडमुंड मर्दिले. दुर्गा रूपे महिषासुरा यमसदनी धाडले, दुर्गा रूपे महिषासुरा यमसदनी धाडले. नवरातीचा नवदेवींचा काय सांगू महिमा, नवरातीचा नवदेवींचा काय सांगू महिमा. 18 पूजे नारायणीचा जगा वाटे गरिमा, 18 पूजे नारायणीचा जगा वाटे गरिमा. सृजन घटातील अंकुर गातो, सृजन घटातील अंकुर गातो जगदंबेची करणी. संबळ वाजे गोंधळ चाले, संबळ वाजे गोंधळ चाले. शांतली जगजननी, शांतली जगजननी. आमच्या घरी यावे माते तुला करते नमन, तुला करते नमन, तुला करते नमन. धन्यवाद. आज आपण नवरात्री निमित्त ह्या पहिल्या सत्रामध्ये कविता सादर करतो. तर त्यांना विनंती करतो की त्यांची योग्यवरची एक रचना त्यांनी आपल्यासमोर सादर करावी. नमस्कार. कवितेचं माझं नाव आहे देवी माते. विद्येची देवी सरस्वती, विद्येची देवी सरस्वती, नमितो तुझ्या चरणावरी. राहो आम्हावरी कृपादृष्टी, राहो आम्हावरी कृपादृष्टी. लेकराला दे ज्ञानाची दृष्टी, लेकराला दे ज्ञानाची दृष्टी. तुझी स्नेहार्थ, तुझी स्नेहार्थ नजर पाहून दाटले भक्तीचे भाव मनी, दाटले भक्तीचे भाव मनी. राहो तुझे भक्त समाधानी, राहो तुझे भक्त समाधानी. मागणं एकच देवी चरण, मागणं एकच देवी चरण. तुझ्या कृपेची पडता सावली, तुझ्या कृपेची पडता सावली. दैन्य दुःख दूर पळून जाईल, दैन्य दुःख दूर पळून जाईल. सुखाची ओंजळ भरू नाही, सुखाची ओंजळ भरू नाही. अशी माझी आई देवी आई, अशी माझी आई देवी आई. आई प्रतीक्षा तुझ्या आगमनाची, प्रतीक्षा तुझ्या आगमनाची. मनी हुरहुर तुझ्या दर्शनाची, मनी हुरहुर तुझ्या दर्शनाची. पण येता वेळ तुझ्या निर्गमनाची, येता वेळ तुझ्या निर्गमनाची. ताटे स्मृती डोळ्यात अश्रूंची, ताटे स्मृती डोळ्यात अश्रूंची. आई तू साऱ्या जगाची जननी, आई तू साऱ्या जगाची जननी. तूच दुर्गा आणि तूच भवानी, तूच दुर्गा आणि तूच भवानी. आमच्या पापांचे, आमच्या पापांचे शालन करुणी. सुविद्य जीवन घडवी सन्मार्गाने, सुविद्य जीवन घडवी सन्मार्गाने, सुविद्य जीवन घडवी सन्मार्गाने. धन्यवाद. अगदी राजकीय ते सामाजिक असं सगळाच त्यांचा कवितांचा आलेख आहे. तर अशा या अश्विनीताई म्हात्रे तर ताईंना विनंती करतो की आपली ओवी जी आपण नवदुर्गेवरती तयार केली आहे ती मांडावी. माझे नाव अश्विनी सोपान म्हात्रे, राहणार उल्हासनगर, गाव कन्नड. पहिल्या दिवशी ओवी गो शैलीपुत्री देवीला, पिवळ्या साडीचा मान दिला माईच्या माऊलीला. दुसऱ्या दिवशी ओवी गो ब्रह्मचरणी देवीला, हिरव्या साडीचा मान दिला माईच्या माऊलीला. तिसऱ्या दिवशी ओवी गो चंद्रघंटा देवीला, राखाडी साडीचा मान दिला माईच्या माऊलीला. चौथ्या दिवशी ओवी गो कृष्ण मांडा देवीला, भगव्या साडीचा मान दिला माईच्या माऊलीला.
पाचव्या दिवशी ओवी गो स्कंद माता देवीला, पांढऱ्या साडीचा मान दिला मायेच्या माऊलीला. सहाव्या दिवशी ओवी गो कात्यायनी देवीला, लाल साडीचा मान दिला मायेच्या माऊलीला. सातव्या दिवशी ओवी गो काल रात्री देवीला, निळ्या साडीचा मान दिला मायेच्या माऊलीला. आठव्या दिवशी ओवी गो महागौरी देवीला, गुलाबी साडीचा मान दिला मायेच्या माऊलीला. नवव्या दिवशी ओवी गो सिद्धयात्री देवीला, जांभळ्या साडीचा मान दिला मायेच्या माऊलीला. पूजिते मी नवदुर्गा नवदुर्गेच्या रूपाला, आकार दे गो माऊली आमच्या या आयुष्याला, आकार दे गो माऊली आमच्या या आयुष्याला. धन्यवाद. एक बालकविता संग्रह आता लवकरच येतोय. त्याचबरोबर अजून एक दुर्ग अर्थात गडांवरचं एक पुस्तक त्यांचं होतं. तर असं खूप सारं लिखाण आणि करत असतात आणि नेहमीच माझ्या कार्यक्रमांना तरी आवर्जून हजर असतात. तर त्यासाठी त्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आणि त्यांना विनंती करतो त्यांनी आपली देवीवरची रचना आपल्यासमोर मांडावी. कवितेचं शीर्षक आहे दर्शन मज लाभले. दुर्गादेवीच्या चरणावरती, दुर्गादेवीच्या चरणावरती मस्तक माझे झुकले. क्षणिक मजला काही कळेना, काय अवचित घडले. समोर साक्षात भवानी आईचे दर्शन मज लाभले. 9 दिवस 9 रात्री भक्त करती जागर, तव कृपेने भक्ता लाभे सौख्य ओंजळभर. महिषासुरमर्दिनी सपावून देह मान हरपले. समोर साक्षात भवानी आईचे दर्शन मज लाभले. संसाराच्या चक्रामध्ये सुख दुःखाचा फिरे रहाट, तुझी शक्ती आम्हा धावी सोसण्याची सुलभ वाट. जगदंबेचा आशिष मिळता मागणे नच उरले. समोर साक्षात भवानी आईचे दर्शन मज लाभले. करुणेचा सागर तूच अनाथांची वाली, परपीडा दूर करण्या भुवरी तू अवतरली. तुझ्या कृपा प्रसादाने तृप्त झाले मन, तुझ्या कृपा प्रसादाने तृप्त झाले मन. क्षणिक मजला काही कळेना, काय अवचित कळले. समोर साक्षात भवानी आईचे दर्शन मज लाभले. माते तुझा महिमा गाण्या शब्दही पडले तिथे. आयुष्याच्या अडथळ्याचे दूर सरले काटे. आत्मशक्तीला बळ मिळता मनास उधाण आले. समोर साक्षात भवानी आईचे दर्शन मज लाभले. दुर्गादेवीच्या चरणावरती मस्तक माझे झुकले. क्षणिक मजला काही कळेना, काय अवचित घडले. समोर साक्षात भवानी आईचे दर्शन मज लाभले. धन्यवाद. कल्पना दिलीप मापुसकर, मीरा रोड. आवर सावर अंबे तुझ्या पैठणीचा पदर ग. आवर सावर अंबे तुझ्या पैठणीचा पदर ग.
पैठणीचा पदर आंबे पैठणीचा पदर ग पैठणीचा पदर आंबे पैठणीचा पदर ग आवर सावर आंबे तुझ्या पैठणीचा पदर ग लाल पैठणीवरी नक्षीदार बुट्टी ग जरतार काठचा रंग हिरवागार ग जांभळ्या या पदरावर नाचतोय मोर ग जांभळ्या या पदरावर नाचतोय मोर ग आवर सावर गौरी तुझ्या पैठणीचा पदर ग आवर सावर आंबे तुझ्या पैठणीचा पदर ग पैठणीचा पदर आंबे पैठणीचा पदर ग पैठणीचा पदर आंबे पैठणीचा पदर ग आवर सावर आंबे तुझ्या पैठणीचा पदर ग कानामध्ये डूल तुझ्या गळा चंद्रहार ग केसामध्ये मोगऱ्याचा सुगंधी बाजार ग पैंजणाचा नाद घुमे चालताना फार ग पैंजणाचा नाद घुमे चालताना फार ग आवर सावर आंबे तुझ्या पैठणीचा पदर ग आवर सावर आंबे तुझ्या पैठणीचा पदर ग आवर सावर आंबे तुझ्या पैठणीचा पदर ग ताईंनी MA पर्यंत शिक्षण केलेलं आहे. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत महानगरपालिकेत आणि अनेक ठिकाणी त्यांच्या कवितांना बक्षिसं मिळालेली आहेत. तर अशा ह्या प्रतीक्षाताई यांची आपण रचना ऐकूया. नमस्कार, मी प्रतीक्षा संखे. आपली स्त्रीसुद्धा एक गृहलक्ष्मी आणि तिला देवीचं आपण रूप मानतो आणि त्यानुसार मी एक देवीच्या रूपावरती आपल्या स्त्रीवर एक कविता केलेली आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नवदुर्गा देवी. नवरात्रोत्सव शक्ती रूपे श्री जीवनातील चक्र असे श्री जन्माची कहाणी बदते नवदुर्गेचे स्वरूप वसे कन्या जन्म घेऊन आली शैलपुत्री पहिले रूप कुमार वैन ब्रह्मचारिणी अवतरली देव स्वरूप विवाहपूर्व चंद्र निर्मळ चंद्रघंटा जैसे समान निर्मितीची ऊर्जा देते देवी कुष्मांडेचा मान नवरात्रोत्सव शक्ती रूपे श्री जीवनातील चक्र असे श्री जन्माची कहाणी वदते नवदुर्गेचे स्वरूप वसे जन्म देई संतानाला मातृत्वाचे तिच्यात गुण सिंहारूढ स्कंद माता विश्वावर सदैव ऋण शांत साधना कात्यायनी शुभंकारती कालरात्री महागौरी रूप निरागसे इच्छापूर्ती सिद्धिदात्री अष्टभुजाधारी फलदायी आधी शक्ती आधी माया तूच आहे तारणहारी अखंड राहो तुझीच छाया तूच आहे तारणहारी अखंड राहो तुझीच छाया. धन्यवाद. खूप छान. तर आपण ऐकूया आपण शीतला देवींना अगदी नावाप्रमाणेच त्या देवीवरती एक रचना सादर करते. शीर्षक देवी महिमा. देवी अष्टभुजा हाती कमंडलू चक्र गदा बाण अमृत कलश असे मुठी तेज सदा आहे आधी स्वरूपाही राक्षसांचे करी मर्दन दाखवी ती सर्वांना स्त्री महिमा आहे महान. गोड मिठाई अर्पूया देवी संतुष्ट हो त्यांनी
गाऊ भजन कीर्तन छान मंजुळे स्वरात. आज सर्वांनी देवीचे गुणगान चला गाऊ, तिचे दर्शन आपण सर्व मिळून या घेऊ. त्यांच्या कविता नेहमीच असे छोट्याशा असतात पण मार्मिक असतात, अगदी विषयाला धरून चालतात त्या. नागमाते एक आव्हान आहे आईला की तिने यावं आणि आपल्या सगळ्यांचं रक्षण करावं, त्यासाठीची ही रचना. आणि आरूढ होता सिंहावर, करतो रंगांची उधळणं, करतो पुष्पांची पकरणं, आर्जव करतो तुझला, तू ये ना ग माते, तू ये ना ग माते. सौभाग्याचा तूच शृंगार, सौख्याचे तूच भांडार, नात्यांचा तूच आधार, आर्जव करतो तुझला, तू ये ना ग माते, तू ये ना ग माते. प्रकाश तूच जीवनाचा, कुंभ तूच अमृताचा, परिमळ तूच मोगऱ्याचा, आर्जव करतो तुझला, तू ये ना ग माते, तू ये ना ग माते. चंद्रघंटा, कुष्मांडा, शैलपुत्री, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी तूच माता, सिद्धिदात्री, आर्जव करतो तुझला, तू ये ना ग माते, तू ये ना ग माते. तुझे नाम घेता घराचे स्वर्ग व्हावे, तुझे नाम घेता घराचे स्वर्ग व्हावे, सुखाचे राजमार्ग मोकळे व्हावे, तुझ्या चरणी गुरुने लीन व्हावे, आर्जव करतो तुझला, तू ये ना ग माते, तू ये ना ग माते. नमस्कार. मनोगत मी नंतर व्यक्त करणार. हो अगदी. कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे कोल्हापूरची अंबाबाई. रूप मनोहर आई तुझे पाहता माझे मन भरून आले, रूप मनोहर आई तुझे पाहता माझे मन भरून आले, गोड मुखकमलाची शोभा पाहून माझे नयन तृप्त झाले. हिरव्या रंगाची साडी चोळी सौंदर्यात तुझ्या भर घाली, हिरव्या रंगाची साडी चोळी सौंदर्यात तुझ्या भर घाली, डोळीवरचा गजरा गोल ग फुलवतो बघ हसू गाली. साज शृंगार शोभिवंत रूढी परंपरेगत भारदस्त, साज शृंगार शोभिवंत रूढी परंपरेगत भारदस्त, मान तुला गया त्रिभुवनी कीर्ती ही तुझी जबरदस्त. मायमाऊली तू आम्हा सर्वांची, मायमाऊली तू सर्वांची उभी आम्हासाठी कोल्हापुरी, मायमाऊली तू सर्वांची उभी आम्हासाठी कोल्हापुरी, तुझ्या दर्शनासाठी पहाटेचं सूर्यकिरण येतं तुझ्या मंदिरी. आशीर्वाद तुझा ग अंबे राहू दे आमच्या शिरावरी, आशीर्वाद तुझा ग अंबे राहू दे आमच्या शिरावरी, असू दे तुझी कृपा आई सदैव आमच्या पाठीवरी, असू दे तुझी कृपा आई सदैव आमच्या पाठीवरी. धन्यवाद.